जम्मू काश्मीरमध्ये हा दहशतवादी भ्याड हल्ला झालेला आहे। त्यानंतर सुरक्षा यंत्रणा या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लष्कराने जोरदार सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। लष्कर देखील आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवरती भ्याड हल्ला झाला। यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता लष्कराने देखील जोरदार सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। या दहशतवादी हल्ल्यानंतर आता त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे। मात्र संपूर्ण लष्करी यंत्रणा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणची ही सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर टीआरएफने या सगळ्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। दरम्यान टीआरएफ या संघटनेबाबत अधिक जाणून घेऊयात। लष्कर-ए-तोयबाची ही सहयोगी दहशतवादी संघटना आहे। टीआरएफ म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट। सज्जाद गुल हा टीआरएफचा मास्टरमाइंड आहे। सज्जाद पाकिस्तानातून टीआरएफ हाताळतो। 2019 साली टीआरएफ संघटनेची स्थापना झाली। टीआरएफला पाकड्यांकडून आणि आयएसआय कडून फंडिंग केलं जातं। टीआरएफचे दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहेत। सज्जाद गुलसह सलीम रहमानी, साजिद जट यामध्ये सहभागी आहेत। टीआरएफवर भारताकडून प्रतिबंध लावण्यात आलाय। 2020 मध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येनंतर टीआरएफ चर्चेत आलं होतं। टीआरएफ कडून गैर काश्मीरी नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे।